वहिनी, तू काही फोटोज काढत बसणार आहेस का स्वयंपाकचंही काही बघणार आहेस? नाही, मी किचन मध्येच जाणार होते आता. अगं मग जा ना. आता स्वयंपाकाची सुरुवात केली ना तर जेवण वेळेवर होतील. तुला कॉलेजला उशीर होत नाहीये का? नाही, मी ते रांगोळीच्या गडबडीत विसरले. निघते मी. बाय. दिवाळी आहे. नाही, मी एवढी मोठी रांगोळी का काढली आहे? सहजच. मला वाटलं की तुला काय वाटतं यापेक्षा कुठली गोष्ट कधी करायला हवी हे महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीला काही औचित्य असतं, रीतभात असते, काही काळवेळ असते आणि त्या गोष्टी तशाच व्हाव्या लागतात. मी पण दरवेळी का विसरते ना तेच मला कळत नाही. तुला कसं माहित असणार ना? तुला ना घर ना दार, अनाथ म्हणून वाढलीस. या सगळ्या गोष्टी तुला आधी कोण सांगणार? पण आता तू परांजपेंची सून आहे, या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे आणि या घराचे काही नियम आहे. त्यामुळे यापुढे काहीही करायचं असेल तर आधी विचारत जा. ठीक आहे, यापुढे मी लक्षात ठेवीन. ठेवी? ठेवायलाच हवं. मीनाक्षी, काय झालं ग? काही नाही. काय काही नाही सांगतेस? तुझा चेहराच सांगतोय मला काहीतरी झालंय म्हणून. नक्की वंश काहीतरी बोलले असणार, पण तू त्यांचं बोलणं मनावर नको घेऊस ग. काय झालं? असं का पाहताय? अगं नाही, म्हणजे जेवण बनवून झालं की नाही ते पाहायला आलो होतो. हो, हे विचारायला तू किचन मध्ये आलायस? नाही म्हणजे याआधी तू कधी आला नव्हतास ना किचन मध्ये? ही ऐतिहासिक खबर मला सोहाला द्यायलाच हवी. नाही नाही, प्लीज 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 प्लीज. हे बघ, काही कर पण हे सोहाला सांगू नको. आधीच ती येता जाता आम्हाला चिडवत असते. आता हे कळलं ना, तिला आम्हाला चिडवायला आणखीन एक कारण मिळेल. प्लीज आई, तिला नको सांग. बरं, मी नाही सांगत, पण तू मला खरं सांग, तू नक्की कशासाठी आलास? जेवण तयार आहे काय विचारायला आलास की? आई, तू पण ना. अगं आता थोड्या वेळातच आम्हाला उटीला निघायचं ना, हो. म्हणून म्हटलं मीनाक्षीची बॅग वगैरे पॅक करून झालीये का ते एकदा बघावं. काय परत झाली नसेल तर आम्हाला निघायला उशीर होईल ना, फ्लाईट मिस झाली तर. म्हणून मी. हो ना मीनाक्षी, जा बाई तुझ्या बॅग्स पॅक कर. नाही आई, मी मदत करते आणि मग जाते. अजिबात नको. अगं बाई, एका माणसाला खूप घाई झाली आहे. जा. काय अभिजित परांजपे? नाही, बॅग पॅक करतो. हो का? बस. तू जे मागणार ते तुला मिळणार, पण काम झालं पाहिजे. नाही नुसती साईट हॅक करून चालणार नाही, तो मेल त्या डिटेलवर गेला पाहिजे. असं एक बी पॉइंट सोडायचा नाही की त्याच्यावरनं आपल्यावर संशय येईल.
पुढच्या फोनची वाट बघ आता. फोन करतोच तुला लवकर. हाय, थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. इंटिरियर खूप चांगलं झालंय. थँक्यू. या, सी यू सून. हाय. आय एम सॉरी. आता सॉरी म्हणून काही फायदा नाही, कळलं? तू हळदीला आला नाहीस मी समजू शकते, पण लग्नाला येऊ नये पुढच्या 15व्या मिनिटात निघून गेलास तू. अगं मी तुला माझं पूर्ण बोलून झालेलं नाही. बर बोल. कुठे होते मी? वेडिंग मध्ये. हा? ते 15व्या मिनिटं वगैरे वगैरे. हा, पुढच्या 15व्या मिनिटात तू निघून गेलास आणि जाताना काय प्रॉमिस केलं होतंस तू? की मी पूजेला नक्की येईन. आलास पूजेला? त्याच्यात मला नाही अजिबात आवडलेलं नाही. खरं तर तुझा फोन आला तेव्हा मी येणार नव्हते, पण मैत्रीत जे पटत नाही ते समोरासमोर सांगावं असं मला वाटतं. झालं तुझं बोलून? कॅन आय से समथिंग? बोल. तुला तर माहितीये मी घर शोधत होतो. त्या दिवशी नेमका त्या एजंटचा फोन आला आणि मला अर्जंट जावं लागलं. पोझिशन घ्यायचं होतं. मग झालं का डील फायनल? येस, मिळालं. पोझिशन मिळालं. इथे आल्यापासून एवढे दिवस ना बाहेरचं ते लंच डिनर करून कंटाळा आला होता. मी माझं इंडियन किचन मिस करत होतो. सो पहिल्यांदा किचन मध्ये तुझ्यासाठी काहीतरी बनवलं. बघ, आवडते का तुला? काय? मशरूम पनीर सँडविच फॉर यू. हे खूप कमाल आहे. थँक्यू. आय होप आता तुझा राग कमी झाला असेल. माझा राग इतक्यात काही शांत होणार नाही. बरं तू पण घे ना. नाही, हे खास तुझ्यासाठी आणलं. लंच ब्रेक मध्ये हे नक्की तू एकटीने खायचंयस हा? एकटीने? कारण हे स्पेशल आहे. ते फक्त स्पेशल लोकांसाठी असतं. बाकी तुझी सिस्टर इन लॉ कशी आहे? वहिनी? तुला काय सांगू अरे तिच्याबद्दल. फर्स्ट ऑफ ऑल ना ती माझी बेस्ट फ्रेंड आहे वहिनी होण्याआधी. ती सुंदर आहेच, पण ती ना स्वभावाने सुद्धा खूप गोड आहे. दादा खरंच खूप लकी आहे की त्याला मीनाक्षी सारखी बायको मिळाली. आणि मी पण लकी आहे की मला बेस्ट फ्रेंड कम वहिनी मिळाली आहे. तुला सांगू ती मल्टी टॅलेंटेड आहे सिरियसली. आज सकाळीच तिने काय अमेझिंग रांगोळी काढली होती माहितीये. क्या बात आहे बायको. तू तर रांगोळीत बी रंग भरायला लागली. तुला अजून माहित नाही तुझ्या आयुष्यात फक्त एकच रंग आहे, तो बी मी ठरवलेला. काय रे हरवून गेलास ना रांगोळी? बाकी त्यांचा हनीमूनचा काय प्लॅन आहे? कधी जाणार आहे? हो केलाय ना, आणि मीच प्लॅन करून दिलाय त्यांना. उटीला जाणार आहेत ते. आता निघतील 2 वाजता. ऍक्च्युली मलाही काही करून वेळेत घरी पोहोचायचंय त्यांना बाय करायला. बरं मी निघते, मला कॉलेजला जायला लेट होईल. हा, अँड थँक्स फॉर दिस सँडविच. माय प्लेजर. बाय. आज दुपारी 2 वाजता निघताय. तयार राहा. बाय. बायको.
अभि सगळं नीट चेक केलंयस ना, घेतलंय ना सगळं? आई अगं 2-2 वेळा तूच चेक केलंस ना. एवढ्या लांब निघालायत तुम्ही, काही विसरून गेलात तर तिथे प्रॉब्लेम नको व्हायला. आणि हे बघा, तिकडे खूप थंडी असेल, गरज पडलीच तर गरम कपडे विकत घ्या. पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आणि अभि, मीनाक्षीकडे नीट लक्ष दे, तिची काळजी. हो, घेईन मी काळजी. कसं आहे ना अभि, मीनाक्षी तुझी काळजी घेईल याची मला खात्रीच आहे. पण जर का मीनाक्षी आजारी पडली तर तू तिची कशी काळजी घेशील हा मला प्रश्न आहे. आई हो, तुझ्या सुनबाईंची घेईन मी नीट काळजी. ओके. हे बघ, लाडू चिवडा दिलाय बरोबर. हं? वाटेत भूक लागली ना तर खा बर का. आता लाडू चिवड्याची काय गरज होती? अरे काय गरज होती, काय म्हणतोस तू? हं? जेव्हा अमेरिकेला गेला होतास ना तेव्हा सुद्धा दिला होता. आता प्रेम करणारी बायको आलीये म्हणून आत्याची माया विसरलास रे. आत्याई, ते सगळं विसरणं शक्य तरी आहे का? अगं, अमेरिकेचा लांबचा प्रवास होता ना, त्या मनानं उटी म्हणजे काहीच नाही. पण ठीक आहे, तू दिलेला चिवडा मी घेऊन जाणार आहे आणि वाटेत भूक लागल्यावर खाणार आहे. तू नको टेन्शन घेऊ. थँक गॉड. बरं झालं वेळेत आले तुम्ही निघायच्या आधी. मला सांग, सगळं घेतलंय? हो, अगदी डबल चेक करून पॅक केलंय. बरं दादा, वेब चेकिंग केलंस? हो, झालंय. आणि तुम्ही दोघंही एकमेकांची काळजी घेऊ. बरं. वहिनी, अगं कुंकू तरी लाव तिला. पाया पडायची वगैरे अपेक्षा नाहीये मला काही, कारण आजकालची मुलं की नाही हे पाया पडणं वगैरे काही करत नाहीत, फक्त हाय आणि बाय करतात. नाही, मी निघताना पाया पडणारच होते. आत्याई, आजकाल तू त्या सिरियल मधल्या सासवांसारखी डायलॉग मारायला लागलीस. अरे आता तुझं लग्न झालंय म्हटल्यानंतर मी सासू झालीच आहे ना. बरोबर आहे, आता तुला वाटणारच माझे डायलॉग सासू सारखे. बरं चला, नमस्कार कर. सुखी राहा. दोघंही असेच हसत खेळत राहा. मला करमणार नाही तुमच्याशिवाय रे. आई, डोंट वरी, मी आहे तुझी करमणूक करायला. सोहा. बरं आई, तू बाबांना काही फोन करू नकोस. मी एअरपोर्टवर पोहोचलो की सांगेन त्यांना. बर. आता मीटिंग मध्ये वगैरे असते. निघतो आम्ही. चला. ती बॅग. मी आणते ती बॅग. चल. हा, तुम्ही वापरा. असू दे, तुम्ही वापरा. असू दे म्हणतो मी. चेन नीट लावून हे कसं शक्य आहे? काय झालं सोहा? दादा, हा, दादा लवकर ये. काय झालं? काय झालं? आम्ही बुक केलेल्या हॉटेलचं बुकिंग कॅन्सलेशन मेसेज आलाय. काय? कॅन्सलेशन? पण आपण कोणीच कॅन्सल केलं नाहीये. मग आपोआप कसं काय कॅन्सल झालंय? माहित नाही. तू एक काम कर, ज्या साईटवरनं बुकिंग केलं होतंस ना त्यांना फोन लावून बघ बरं. लाव फोन. हा, हॅलो, मी सोहा परांजपे बोलते. मी तुमच्या साईटवरून उटीचं बुकिंग केलं होतं. हो, अभिजित परांजपे आणि मीनाक्षी परांजपे. काय? अहो, कसं शक्य आहे? नाही, पण आमच्यापैकी कोणीच कॅन्सल केलं नाहीये. मला फोन. हॅलो, हा मी अभिजित परांजपे बोलतो. हो, आता आम्ही तिकडे यायला निघतच होतो तेवढं तुमचा कॅन्सलेशनचा मेल आला. अहो, कॅन्सल केलं असतं तर आम्ही यायला निघालो असतो का? मग एकदा चेक करा ना, काहीतरी चुकून. हॅलो हॅलो, अहो ऐकून तर. हॅलो, कट केला.
दादा, त्यांचा कॅन्सलेशनचे डिटेल्सचा मेसेज आलाय आणि आपणच कॅन्सल केलंय असं म्हणतायत ते. आणि आता त्यांच्याकडे रूम्सही अवेलेबल नाहीत असंही म्हणतायत. मी एक काम करू का? मी तिथेच दुसरीकडे कुठेतरी रूम्स बघते. नाही, नको, काही करू नकोस. मी एक काम करतो, म्हणजे आम्ही निघतो आणि तिथे उटीत गेल्यावर एखादं छानसं हॉटेल बुक करू आम्ही. डोंट वरी. मीनाक्षी, चला, आपल्याला फ्लाईटला लेट होतो. अभि थांब. बाहेर पडताना असं विघ्न येणं ही चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही नका जाऊ आता. मीनाक्षी, आत्ताच जायला हवं असं काही आहे का? नाही, तसं काही नाही, पण माझं जर ऐकायचं नसेल ना तर खुशाल जा निघून. अशा अपशकुनी घटनेनंतर बाहेर पडणं हे अतिशय चुकीचं आहे. वहिनी, हा, अगं तू बोल ना काहीतरी. तुला काय वाटतंय? अभि, वंस अगदीच चुकीचं बोलताय तसं नाही वाटत मला. पण वंसावर त्यांची फ्लाईट चुकेल ना. हा, पण म्हणजे नंतर विमानं उडतच नाहीत का? अगं मी म्हणतेय फक्त ही एवढी वेळ टळून जाऊ दे. मग नंतर जाऊ देत ना खुशाल त्यांना. माझं काहीही म्हणणं नाहीये त्यावर. ते काही नाही. अभि तू थांबणार. ऐन वेळी विघ्न. अहो पण आम्ही कॅन्सल केलंच नाही ना, मग आपोआप कसं कॅन्सल होणार आहे? नाही, मान्य आहे तुमची काही चूक नाहीये, पण आमचीही काही चूक नाही ना यात. नाही ठीक आहे, हो रिफंड मिळेल ते माहिती. एनिवे, थँक्स. दादा, मी सगळ्या साईट चेक केल्या पण कुठेच चांगलं हॉटेल अवेलेबल नाहीये. दादा सॉरी. सो हा, इट्स ओके. तसंही आता फ्लाईट मिस झाली, त्यामुळे उटीचा प्लॅन कॅन्सल झाला असंच समजूया. इट्स ओके. नाही, तसं नाही. तुम्ही आता निघाला होतात आणि ऐनवेळी हे सगळं घडलं आणि तुम्हाला उटी कॅन्सल करावं लागलं. आणि दादाचं पुढचं शेड्यूल बघता तुम्ही म्हटलं तरी तुम्हाला कुठे जाता येणार नाहीये. म्हणून मला खूप वाईट वाटतंय. सोहा, तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. अगं, आणि आम्हाला सॉरी म्हणणं एवढं मोठं काहीही झालेलं नाहीये. सोहा, हे बघ, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, आम्हाला उटीला जाता नाही आलं म्हणून काय झालं? अलिबागला जाऊ शकतो ना. काय योगायोग आहे बघ. आता तू हॉटेल सर्च करत होतीस ना, तेव्हा एकही अवेलेबल नव्हतं. पण आता हा मेसेज बघ. बघ, अलिबागच्या एका हॉटेलचा मेसेज आणि खाली एक लिंक पण आहे बघ. दादा थांब, मी आत्ता लिंक चेक करते. दादा, हे खूप भारी हॉटेल आहे. आणि खाली काय लिहिलंय बघ, हनीमून साठी स्पेशल ऑफर आहे. त्यांना फोन करून बघायला हवं. मग वाट कसली बघतोस? फोन कर, घे पटकन कर. हॅलो,
मी अभिजित परांजपे बोलतो. अलिबागला जातोय आपण. हा बोल, काय झालं? वाह, बेस्ट, शाबास. आता पुढच्या कामाची तयारी करा. लवकरच फोन करतो. सुखद योगायोग. आणि बायकोचा घातक हनीमून.